बाजारात खूप प्रमाणात स्वीट कॉर्न येत आहेत, तर स्वीट कॉर्नच्या रेसिपीज या झाल्याच पाहिजेत. म्हणूनच आज आपण हे क्रिस्पी कॉर्न बनवत आहोत. अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये हे आपण क्रिस्पी कॉर्न बनवणार आहोत. यालाच तुम्ही बुट्टासुद्धा म्हणू शकता. आता नेहमी आपण हा बुट्टा भाजूनच खातो किंवा बॉईल करून खातो. आज काहीतरी वेगळं करूया, जे आपण रेस्टॉरंटमध्ये नेहमीच खातो. तर इथे मी हे स्वीट कॉर्न छान सोलून घेत आहे. हे बघा, या पद्धतीने मी हे सगळे स्वीट कॉर्न सोलून घेतलेले आहेत. आता त्याचे दाणे काढून घेऊया. हे या पद्धतीने तुम्ही गोल गोल फिरवून दाणे काढू शकता. 2 भाग करायचे आणि मग पटापट आपले स्वीट कॉर्नचे दाणे काढून घ्यायचे. किंवा मग हे असं मधल्या 2-3 लाईन काढायच्या आणि मग या एक साईडनी असं पटापट सोलत जायचं. ते मी 1 वाटी पाणी ठेवलं आहे बॉईल करायला. त्यामध्ये घालायचं 1 चमचा मीठ. त्याला छान उकळी आली की सगळे सोललेले कॉर्न आपण या पाण्यामध्ये घालायचे आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोडेसे मिक्स करून घ्यायचे आणि यावरती एक 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे कॉर्न बॉईल करून घ्यायचे. बरेच दिवस झाले आपली रेसिपी काही चॅनलवरती आली नव्हती, कारण माझा आवाज खूपच बसला होता. आत्तासुद्धा आवाज माझा बसलेलाच आहे, पण आता म्हटलं किती दिवस असंच चालणार, त्यामुळे आता मी रेसिपी टाकायला सुरुवात केली. एक 7 मिनिटांनंतर आपले हे स्वीट कॉर्न छान मोठे झालेले दिसत आहेत. म्हणजेच आता हे छान कुक झालेत. आता या अशा स्ट्रेनरवरती आपण हे काढून घेऊयात आणि सगळं पाणी निथळून घेऊया. त्यातलं सगळं पाणी काढलं आणि ह्या प्लेटमध्ये मी आता हे कॉर्न काढत आहे. या प्लेटमध्ये एक 5 ते 10 मिनटं छान हे कॉर्न थंड करून घ्यायचे. ते कॉर्न थंड होत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यासाठी काही मसाले बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे, अर्धा चमचा मिरची पावडर, थोडंसं ब्लॅक सॉल्ट घेतलं आहे आणि थोडं साधं सॉल्ट घेतलेलं आहे. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि कॉर्न थंड होईपर्यंत साईडला ठेवून घ्यायचे. हे पहा, आता कॉर्न आपले व्यवस्थित थंड झालेत. आता यावरती घालायचे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मैदा. कॉर्नफ्लॉवर आणि मैद्यामुळे जे या कॉर्न्सला कोटिंग येतं, त्यामुळेच आपले कॉर्न मस्तपैकी क्रिस्पी तयार होतात. आपण बनवलेला मसाला आणि हे सगळं असं ड्रायच आपण आधी मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं ड्राय मिक्स केलं की कॉर्नला व्यवस्थित कोटिंग बसतं. कॉर्नमध्ये थोडाफार ओलसरपणा असतोच आणि जर अगदीच ड्राय झाले असतील तर यावरती 2 ते 3 चमचे तुम्ही पाणी घालू शकता, कारण हे थोडंसं ओलसर केलं की मग याचं जे कोटिंग आहे ते व्यवस्थित त्याला कॉर्नला चिटकून बसतं आणि तेलामध्ये सुटत नाही. आता तेल व्यवस्थित तापून घेतलेलं आहे. आपण हे कॉर्न सोडून घेऊया. कॉर्न तेलात सोडताना वेगळे सोडायची गरज लागत नाही, एकदमच सोडलेत तरी चालेल. फक्त खूप प्रमाणात तेलामध्ये हे कॉर्न सोडायचे नाहीत, तर ते व्यवस्थित क्रिस्पी होणार नाहीत. तुम्ही पाहू शकताय कॉर्न कसे मोकळे तळले गेलेत आणि जितके मोकळे तळले जातील तितकीच ते क्रिस्पीसुद्धा होतात. आवाज ऐकलात? मस्त असे क्रिस्पी कॉर्न आपले तयार झालेले आहेत. या अचूक प्रमाणामध्ये तुम्हीसुद्धा हे क्रिस्पी कॉर्न घरच्या घरी करू शकता. तुमच्या घरातल्या सगळ्यांना हे कॉर्न नक्की आवडतील आणि मुलांना तर खूपच आवडतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.